या घडीची देशातील सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे। लाडक्या बहिणींसाठी मोदी सरकारचं सर्वात मोठं नवीन गिफ्ट। तर एकाच दिवशी सोनं तब्बल 40,000 आले खाली। सोन्याच्या दरामध्ये प्रचंड विक्रमी कमी सोनं आलं साधारणतः 50, 40, 30 नेमक्या कोणत्या हजारावरती बघूया आजची राज्यातील देशातील सर्वात मोठी बातमी। मोदी सरकारचं सोन्याचं नवं धोरण अखेर झालं जाहीर। आपण काय करणार, सोनं कधी खरेदी करायचा चांगला वेळ आणि सोनं कितीपर्यंत खाली आले बघूया सविस्तर अपडेट। सोन्याचा दर कमी होणे म्हणजे भारतीयांसाठी सणासुदीचा काळ अधिक गोड झाला आहे। दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवरती ही घसरण ग्राहकांसाठी लाभदायक ठरणार आहे। मात्र व्यापाऱ्यांनी आणि गुंतवणूकदारांनी सावध राहणे आवश्यक असल्याचं म्हटलं गेले। जागतिक परिस्थिती अस्थिर असल्याने दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। नेमकं सोनं किती खाली आलंय बघूया सविस्तर। मोदी सरकारने देशातील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींसह पुरुषांसाठी सर्वच नागरिकांसाठी घेतलेला हा निर्णय आता सगळ्यांसाठीच महत्त्वाचा ठरत आहे। सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये कमी जाणवल्यामुळे स्वस्ताही आल्यामुळे देशात आता सोन्याच्या बाबतीमध्ये लोक विचार करायला लागले आहेत। सोन्याच्या किमतीत प्रचंड मोठी घसरण। सोनं 50,000च्या 40,000च्या दरम्यान। ग्राहकांमध्ये आनंद। मुंबईत सराफ बाजारला की नाचले। लोकांचा नृत्य करत लोकांनी आनंद केला व्यक्त। नेमकी बघूया काय आहे महत्त्वाची बातमी। कोणत्या शहरामध्ये सोनं आता कितीला मिळणार सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया। भारतीय बाजारपेठेमध्ये आज सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेले सोने आता मात्र 40 ते 45 हजारापर्यंत येऊन पोचलं आहे। आज सकाळी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, सोलापूर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव साधारणतः 46,300 रुपये इतका नोंदवण्यात आला। त्यामुळे ही घसरण गेल्या 10 ते 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली गेली आहे। या घडामोडीमुळे जिथे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तिथे ज्वेलर्स आणि गुंतवणूकदार मात्र प्रचंड चिंतेमध्ये गेल्याचं आपणाला सर्वांना जाणवू लागलंय। नेमकं सोनं कितीपर्यंत खाली आले, सोन्याच्या भावामुळे कोणाला झालाय फायदा हे देखील आपण पाहूया। गुंतवणुकीसाठी अजून तुम्हाला किती दिवस सोनं खरेदी करायला थांबायचं आहे, सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार ते देखील पाहूया। डॉलरची मजबूती झाल्याने जागतिक बाजारामध्ये अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यामुळे सोन्याचे भाव प्रचंड कमी झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचत आहे। फेडरल रिझर्व्हचा व्याजदर निर्णय। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे सोन्याची प्रचंड घसरण झाल्याचं चित्र आता आपल्याला सगळीकडूनच पाहायला मिळतंय। चीन आणि मध्य पूर्वेतील मागणीत घट। सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत असताना चीनमधून देखील प्रचंड मागणी होती। आता मात्र चीन आणि मध्य पूर्वेतील मागणी घट झाल्याने देशांनी सोन्याची मागणी बंद केल्याने सोन्याच्या किमती कोसळल्याचं पाहायला मिळतंय। आयात शुल्कात रुपयामध्ये मजबूती। भारतीय रुपया आता मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमती आता प्रचंड स्वरूपात वाढल्याचं यामुळे जाणवतंय। परंतु आता पुढील आठवड्यामध्ये सोने साधारणतः 35,000पर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे। आज एका दिवसामध्ये सोनं साधारणतः 18,600 रुपयांनी खाली आलं असून पुढील 3 दिवसामध्ये पाहिलं तर 40 ते 60 हजारांनी सोनं अजून खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याच्या बाबतीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून आता सोन्यात गुंतवणूक करून सोनं खरेदी करायला मोठी प्रचंड रांग लागल्याचं चित्र यावरून देखील आता स्पष्ट जाणवत आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याचा आनंदोत्सव केला आहे।